वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्गी हा भाग पूर्ण केला होता. तर या लेक्चरमध्ये आपल्याला किंगडम प्लांटीचा नेक्स्ट जो भाग आहे दॅट इज ब्रायोफाइट्स हे पाहायचे आहे. ब्रायोफाइट्स, तर या ब्रायोफाइट्सच्या संदर्भात एक आपण व्हिडिओ या स्लाइडमध्ये दाखवणार आहोत. तर त्यामुळे हा कंप्लीट व्हिडिओ पहा. Bryophytes, these are the members and they are first terrestrial. Terrestrial म्हणजे लिव्हिंग ऑन लँड, जमिनीवर राहणारे. ब्रायोफाइट्स जे आहेत हे किंगडम प्लांटीचे पहिले मेंबर आहेत जे लँडवर राहतात. या अगोदर अल्गी जे आहेत दे आर टोटली ॲक्वेटिक. देन ब्रायोफाइट्स इन्क्लूड वेरियस लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस. या ब्रायोफाइट्सचे दोन क्लास आहेत. एक आहेत लिव्हरवर्ट्स आणि दुसरा आहे मॉसेस. दे ग्रो ऑन moist shaded areas, on hills, mountains and valleys. These are called amphibians of kingdom Plantae because they can live in soil but they are dependent on water for sexual reproduction. हे जे ब्रायोफाइट्स आहेत यांना किंगडम प्लांटीचे ॲम्फिबियन्स असं म्हणतात, कारण हे जमिनीवर जरी राहत असले तरी ते सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी वॉटरवर डिपेंडंट आहेत. Usually they grow on damp, humid and shaded places. Mostly ते दमट आणि ओलसर अशा सावलीच्या ठिकाणी आढळणारे आहेत. They play an important role in plant succession on bare rocks. That means they are helpful in podogenesis. ब्रायोफाइट्स जे आहेत हे सॉइल फॉर्मेशनमध्ये अतिशय मदत करणारे आहेत आणि त्यामुळे these are important on इन प्लांट सक्सेशन, कारण सॉइल फॉर्म झाल्याशिवाय हायर प्लांट्स जे आहेत जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे तयार होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे प्लांट सक्सेशन म्हणजे सिंपल फॉर्मपासून नवीन ॲडव्हान्स्ड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होण्याची जी प्रोसेस आहे तिला सक्सेशन असं म्हणतात. मग प्लांट सक्सेशनमध्ये सुरुवात जी आहे ही थॅलस लाईक अल्गीपासून आहे, तर ह्यांच्यापासून पुढं डेव्हलप होत जात मोस्ट कॉम्प्लेक्स और ॲडव्हान्स्ड अँजिओस्पर्म्स हे तयार होत असतात आणि त्यांच्यासाठी सॉइल फॉर्मेशन हे आवश्यक आहे की ज्यामध्ये हे ब्रायोफाइट्स मदत करतात. ब्रायोफाइट्स आर क्वाईट ॲडव्हान्स्ड दॅन अल्गी. अल्गीपेक्षा डेव्हलप्ड आहेत. प्लांट बॉडी इज थॅलस लाईक अँड दॅट थॅलस इज प्रोस्टेट ऑर इरेक्ट. यांची जी प्लांट बॉडी आहे ही थॅलससारखी आहे, धाग्यांसारखीच आहे. यामध्ये आपल्याला ट्रू रूट, स्टेम हे स्ट्रक्चर पाहायला मिळत नाहीत आणि हे जे थॅलस आहेत हे प्रोस्टेट म्हणजे आडवे जमिनीवर समांतर वाढणारे किंवा इरेक्ट म्हणजे उभे वाढणारे पाहायला मिळतात. थॅलस इज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम बाय युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर रायझॉइड्स. हे जे थॅलस आहेत हे सबस्ट्रॅटम म्हणजे बेसला हे ज्या ठिकाणी वाढतात त्या ठिकाणाला रायझॉइड्सद्वारे अटॅच असतात आणि हे रायझॉइड्स युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असतात. तर हे रायझॉइड्स म्हणजे नथिंग बट दे आर द रूट्स and they are unicellular rhizoids in liverworts and multicellular rhizoids in mosses. Function of rhizoids that they are helpful in anchorage and absorption of nutrients. Anchorage म्हणजे सबस्ट्रॅटमला धरून राहणे, त्याला म्हटलं जातं अँकोरेज. आणि नंबर दुसरं महत्त्वाचं फंक्शन आहे दे ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सबस्ट्रॅटम. दीज आर द फंक्शन्स ऑफ rhizoids. They lack true roots, stem and leaves. हे जे ब्रायोफाइट्स आहेत यांच्यामध्ये ट्रू स्टेम, रूट, लीव्ज हे स्ट्रक्चर पाहायला मिळत नाहीत. तर रूट लाईक स्ट्रक्चर रायझॉइड्स आहेत, स्टेम लाईक स्टेमसारखे असणारे सेटा आहे, लीव्जसारखे फ्रॉन्ट आहेत. या पद्धतीचे स्ट्रक्चर्स हे पाहायला मिळतात. मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. यांची मेन प्लांटची जी बॉडी आहे ती हॅप्लॉइड आहे अँड दॅट प्रोड्युसेस गॅमेट्स डायरेक्टली. त्यांच्याद्वारे गॅमेट्स तयार केले जातात म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज गॅमेटोफाइट विच इज हॅप्लॉइड. आता गॅमेट्स तयार होणारे आहेत त्यांच्यावर तयार होणारे सेक्स ऑर्गन्स असतात, तर ते आर मल्टीसेल्युलर आणि हे दोन प्रकारचे सेक्स ऑर्गन्स तयार करतात. मेल सेक्स ऑर्गन्स इज नोन ॲज एन्थेरिडियम. इट प्रोड्युसेस बायफ्लॅजेलेटेड एन्थेरेझॉइड्स अँड दे आर मल्टिपल. एन्थेरिडियम जे आहेत हे नंबर ऑफ मेल गॅमेट तयार करतात. हे मेल गॅमेट म्हणजेच एन्थेरेझॉइड्स होत. फिमेल सेक्स ऑर्गन इज आर्किगोनियम. इट प्रोड्युसेस फिमेल गॅमेट अँड दॅट इज सिंगल एग सेल. आर्किगोनियममध्ये
फिमेल गॅमेट तयार केला जातो जो की एक असतो, ज्याला एग सेल असं म्हणतात. रिप्रोडक्शन पाहू. ब्रायोफायटा फॉलोज असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इट टेक्स प्लेस बाय स्पोर प्रोडक्शन इन स्पेशल स्ट्रक्चर नोन ॲज गेमी. गेमी नावाचं एक स्ट्रक्चर तयार होतं आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये स्पोर्स तयार केले जातात आणि या स्पोर्सद्वारे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कंप्लीट केलं जातं आहे. तर सेक्शुअल मेथडमध्ये इट टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. जसं आपण पाहिलं की अँथेरिडियम आर्किगोनिया यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स हे तयार केले जातात, ज्यांचा उपयोग सेक्शुअल मेथडद्वारे रिप्रोडक्शन करण्यासाठी केला जातो. बघा इथं फिगर आहे ज्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स दाखवलेले आहेत. पहिल्या फिगरमध्ये आहे आर्किगोनिया 4. इट इज अ स्टेम लाईक स्ट्रक्चर ऑन विच आर्किगोनिया इज डेव्हलप्ड. हा फिमेल थॅलस आहे. आणि अँथेरिडियो 4 ज्याच्यावर अँथेरिडिया तयार केला जातो हा मेल थॅलस आहे. मेल आणि फिमेल थॅलस हे वेगवेगळे असतात की ज्यांच्यावर वेगवेगळे गॅमेट्स तयार केले जातात. याशिवाय खाली आहे गेमा कप, ज्याच्यामध्ये गेमी तयार केले असतात आणि हे गेमीज म्हणजे स्पोर्स तयार करण्यामध्ये मदत करतात, जे की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात. नंतरचं स्ट्रक्चर आहे रायझॉइड्स. दीज आर द रूट्स लाईक स्ट्रक्चर. आणि हे रूट्स अँकोरेजमध्ये आणि न्यूट्रियंट ॲब्सॉर्बमध्ये मदत करत असतात. बघा इथं हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये हे अँथेरिडिया तयार झालेले आहेत आणि हे अँथेरेझॉइड्स, नंबर ऑफ अँथेरेझॉइड्स या अँथेरिडियामधून तयार झालेले आहेत, जे की असे वॉटरमध्ये रिलीज केले जातात. आणि हे नंबर ऑफ अँथेरिडियम यामध्ये हा मेल गॅमेट जो की आर्किगोनिया जो आहे त्या आर्किगोनियाकडे अट्रॅक्ट केला जातो आणि ह्या आर्किगोनियामध्ये हे नंबर ऑफ अँथेरिडिया जे बायफ्लॅजेलेटेड आहेत हे एंटर करतात. नंबर ऑफ पैकी काहीच अँथेरिडिया जे आहेत हे या आर्किगोनियाच्या आतमध्ये जातात आणि ह्या आर्किगोनियाच्या बेसला अटॅच असणारा जो काही एगसेल तयार झालेला आहे हा एगसेल यासोबत फ्यूज होतो किंवा फर्टिलाइज होतो आणि फर्टिलायझेशन नंतर हॅप्लॉइड सेल्सपासून एक डिप्लॉइड झायगोट हा तयार केला जातो. हा जो झायगोट आहे यापासून नंतर एम्ब्रियो तयार केला जातो आणि हा एम्ब्रियो फर्दर डेव्हलप होतो. आर्किगोनिया जो आहे त्यावरच हा एम्ब्रियो डेव्हलप होत असतो आणि हा एम्ब्रियोचे 2 एंड हे वाढत असतात. तर जे लोअर एंड आहे हे लोअर एंड त्या फिमेल थॅलसमधून न्यूट्रियंट्स आणि वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात. बघा न्यूट्रियंट मॉलिक्यूल आहेत आणि वॉटर, आणि या ॲब्सॉर्प्शनमुळं एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते आणि हा एम्ब्रियो आर्किगोनियम जो आहे त्याला रप्चर करून बाहेर पडतो. त्याची डेव्हलपमेंट होते. स्पोरोफाइट स्ट्रक्चर तयार होण्यासाठी आता इथून सेटा म्हणजे स्टेम लाईक स्ट्रक्चर हे तयार केलं जाते. समोर असणारा कोनिकल भाग म्हणजे कॅप्सूल होय. अँड दिस इज द स्पोरोफाइट ऑफ ब्रायोफायटा, ज्यामध्ये कॅप्सूल आहे, सेटा आहे. दिस इज द स्पोरोफाइट जे की नॉन फोटोसिंथेटिक आहे, ग्रीन कलरचं नाही, त्याच्यामुळे ते गॅमेटोफाइटवर अवलंबून असतात. कॅप्सूल आणि सेटा. कॅलिप्टेराची फिगर दाखवलेली आहे. आता ह्या कॅप्सूलमध्ये नंबर ऑफ फर्टाईल सेल्स आहेत, त्यांना स्पोर मदर सेल्स असं म्हणतात आणि ह्या स्पोर मदर सेल्स डिप्लॉइड असतात. स्पोरोसाइट्स. नंबर ऑफ स्पोर मदर सेल्स आहेत. एक स्पोर मदर सेल ही एका वेळेला एक
मिओसिस डिव्हिजन फॉलो करते, रिडक्शनल डिव्हिजन फॉलो करते आणि एका सेलपासून 4 हॅप्लॉइड स्पोर्स तयार केले जातात. डिप्लॉइड मदर सेल, त्यापासून तयार होणारे हॅप्लॉइड स्पोर्स. 4 स्पोर्सचा एक ग्रुप आहे, दॅट इज नोन ॲज टेट्रॅड. दीज आर द स्पोर्स. आणि जेव्हा हे स्पोर्स तयार होतात तेव्हा त्यांच्यावर स्पोरोपोलेनाईनचं एक हार्ड कवर आहे जे त्यांचं प्रोटेक्शन करतं आहे. अशा पद्धतीने नंबर ऑफ स्पोर्स हे कॅप्सूलमध्ये तयार होत असतात. आणि जेव्हा हे स्पोर्स तयार होतात तेव्हा कॅप्सूलचा कलर हा बदलतो. मॅच्युअर होत असताना कलर बदलतो आणि ओपेरक्युलम नावाच्या एका ओपनिंगपासून हे नंबर ऑफ स्पोर्स जसे मॅच्युअर होतील आणि ड्राय होतील तसे त्या कॅप्सूलमधून ते हळूहळू ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केले जातात. अकॉर्डिंग टू द मुवमेंट ऑफ विंड, वाऱ्याद्वारे हे जे स्पोर्स आहेत कॅप्सूलमधून हवेमध्ये रिलीज होत असतात आणि त्यापासून नवीन गॅमेटोफाइट हा तयार होत असतो. अशा पद्धतीने स्पोरोफाइट नंतर गॅमेटोफाइट ही फेज होत असते. बघा, हा स्पोर जेव्हा मॉइस्ट सॉइलवर पडतो तेव्हा तो वॉटर ॲब्सॉर्ब करून जर्मिनेट होतो आणि जर्मिनेशनद्वारे जे स्ट्रक्चर तयार होते त्याला प्रोटोनेमा असं म्हणतात, जे की प्रोस्टेट वाढते, सॉइलला पॅरलली वाढतंय. ग्रीन कलरचं फोटोसिंथेटिक स्ट्रक्चर आहे आणि काही प्रोटोनेमाच्या ठिकाणाहून सेकंडरी बड तयार केल्या जातात ज्याला सेकंडरी प्रोटोनेमा असं म्हणतात. या सेकंडरी प्रोटोनेमा दॅट डेव्हलप्स इनटू न्यू गॅमेटोफाइट. आणि हा ग्रीन कलरचा भाग, फोटोसिंथेटिक भाग, गॅमेटोफाइट म्हणून ही डॉमिनंट फेज ऑफ ब्रायोफाइट्स. अशा पद्धतीने नंबर ऑफ थॅलस तयार होतात आणि ब्रायोफाइट हा त्याचा गॅमेटोफाइट हा तयार केला जातो. पुन्हा स्पोरोफाइट, पुन्हा गॅमेटोफाइट. हा स्पोरोफाइट भाग, ज्यामध्ये फूट सेटा कॅप्सूल हे भाग आहेत तर स्पोरोफाइट. नेक्स्ट, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बघा, इथं जनरेशन जी आहे ही कशी अल्टरनेट व्हायली ते आपल्याला बघायचं आहे. द एन्थेरोझॉइड्स फ्रॉम एन्थेरिडियम दे आर रिलीज्ड इन टू वॉटर. मेल गॅमेट्स जे आहेत ते वॉटरमध्ये रिलीज केले जातात. अँड व्हेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ आर्किगोनिया दे फ्यूज विथ एग सेल अँड डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. आताच आपण पाहिलं व्हिडिओमध्ये दॅट झायगोट डू नॉट अंडरगो रिडक्शनल डिव्हिजन इमिजिएटली. त्या झायगोटमध्ये रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे मिओसिस होत नाही. झायगोट प्रोड्युसेस अ मल्टीसेल्युलर बॉडी दॅट इज स्पोरोफाइट. आपण पाहिलं की झायगोटपासून एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओने न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब केलं आणि त्यापासून स्पोरोफाइट जे की डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे ते तयार होते. बट द स्पोरोफाइट इज नॉट फ्री लिव्हिंग. तो सेपरेट राहू शकत नाही. अँड इट डिराइव्स इट्स न्यूट्रिशन फ्रॉम फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइट. तो त्याचं न्यूट्रिशन कोणापासून घेत असतो तर फोटोसिंथेसिस काम करणाऱ्या ग्रीन कलरच्या गॅमेटोफाइटपासून घेत असतो. अँड सम ऑफ द सेल्स ऑफ स्पोरोफाइट दे अंडरगो रिडक्शनल डिव्हिजन. जसं आपण पाहिलं कॅप्सूल जो आहे या कॅप्सूलमध्ये स्पोर मदर सेल्स होत्या ज्या मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात आणि त्यांच्यापासून हॅप्लॉइड स्पोर्स हे तयार केले जातात. These spores on getting water they germinate and produce gametophyte, ज्याला आपण प्रोटोनेमा असं म्हणतो. बघा, फिगरमध्ये 2 स्टेजेस आहेत. पहिली आहे गॅमेटोफाइट ग्रीन कलरची, ज्यामध्ये ल्यूज लाईक स्ट्रक्चर आहे जे फोटोसिंथेसिस करते. आणि दुसरी स्पोरोफाइट ही फेज जी फोटोसिंथेटिक नाही, जी की गॅमेटोफाइटवर डिपेंडंट आहे, जिच्यामध्ये आपल्याला भाग पाहायला मिळतात. सुरुवातीचा भाग कॅप्सूल, ज्यामध्ये स्पोर्स तयार केले जातात आणि नंतर स्टेमसारखा असणारा जो भाग आहे दॅट इज नोन ॲज सेटा. अशा पद्धतीने एका जनरेशनमध्ये डॉमिनंट गॅमेटोफाइट तर दुसऱ्या जनरेशनमध्ये डिपेंडंट स्पोरोफाइट. अशा अल्टरनेट 2 जनरेशन ह्या ब्रायोफाइट्सच्या लाईफमध्ये चालत असतात, जे की आपण पाहिलं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. स्पोरोफाइट ही फेज डिप्लॉइड, गॅमेटोफाइट ही फेज हॅप्लॉइड. Next is importance of bryophytes. Mosses provide food for herbaceous mammals and birds. फूड म्हणून यांचा उपयोग केला जातो. Then sphagnum
अँड मॉसेस दे प्रोव्हाइड पीट युज्ड ॲज फ्युएल. जेव्हा हे नंबर ऑफ मॉसेस आणि स्फॅग्नम हे जे आहेत हे डिकम्पोज्ड होतात, त्यांना पीट असं म्हणतात आणि त्या पीटचा वापर फ्युएल म्हणून केला जातो, इंधन म्हणून केला जातो. Again, they have water holding capacity and therefore they are used as packing material for transshipment of living material. या मॉसेसमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे यांचा उपयोग लिव्हिंग थिंग्स ह्या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केला जात असतो. मॉसेस अलॉंग विथ लायकेन्स आर फर्स्ट ऑर्गॅनिझम्स टू कोलोनाइज द रॉक्स हॅव्हिंग इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स. हे जे मॉसेस आहेत हे लायकेन्ससोबत, लायकेन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे की अल्गी आणि फंगा यांच्या कॉम्बिनेशन्सला लायकेन्स असं म्हणतात. आणि या लायकेन्समुळं वेदरिंग ऑफ रॉक्स फुटण्यासाठी मदत होते आणि ह्या फुटलेल्या रॉक्सवर मॉसेस डेव्हलप होऊन त्यांचा उपयोग हा रॉक्सच्या ज्या कॉलोनीज आहेत त्या तयार होण्यासाठी केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी नंबर ऑफ ब्रायोफाइट्स डेव्हलप होत असतात, पुन्हा रॉक्सची वेदरिंग होत असते आणि अशा पद्धतीने नंबर ऑफ जनरेशन्स नंतर सॉईल फॉर्मेशन होत असते की दे डिकम्पोजेस रॉकचं विघटन करतात अँड त्या विघटनामुळं दॅट मेकिंग सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. कारण रॉक्स डिकम्पोज झाले म्हणजे सॉईल तयार होते आणि या सॉईलवर मग हायर प्लांट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे डेव्हलप होत असतात. म्हणजेच प्लांट सक्सेशनमध्ये ब्रायोफाइट्स हॅव इम्पॉर्टंट रोल. देन मॉसेस हॅव डेन्स मॅट्स ऑन सॉईल. आता हे सॉईलवर असले तरी एका दाट मॅटप्रमाणे, चटईप्रमाणे त्यांची ग्रोथ होत असते. रायझॉइड्सद्वारे ते सॉईलला धरून असतात आणि त्याच्यामुळं दे रिड्युसेस द इम्पॅक्ट ऑफ रेनफॉलिंग. रेनफॉलिंगमुळं होणारं जे काही इम्पॅक्ट आहे, प्रभाव आहे, ते थांबवतात. कारण ते सॉईल इरोजन प्रिव्हेंट करतात, होऊ देत नाहीत. त्यांच्या रूट्समुळं सॉईल पार्टिकल्स हे धरून ठेवल्या जातात. त्याच्यामुळं रेनफॉलिंगमुळं होणारं जे सॉईल इरोजन आहे ते थांबवण्यासाठी ब्रायोफाइट्स हे मदत करत असतात. ओके, दिस इज अबाउट homework. Questions are there, solve them, and if any doubt then ask. Thank you.